शेटफळ येथील सिद्धेश्वर यात्रेमध्ये गडबड गोंधळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा मोहोळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी दिलाय। सालाबादप्रमाणे श्री सिद्धेश्वराची यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी मंडप उभारणीनं सुरू होते। साधारणपणे 200 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्त श्रद्धेनं सहभागी होतात। त्याचबरोबर जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। यात्रा पंच कमिटीच्या वतीनं सर्व भाविक भक्तांचं स्वागत केलं जातं। मंडप उभारणीनं यात्रेला सुरुवात झाली। वर्षभर पीक पाणी कशा पद्धतीनं आहे याबाबतचा आढावा शुक्रवारी सायंकाळी भाकणुकीच्या कार्यक्रमातून संपन्न होतो। पीक पाणी कसं आहे, कुठल्या पिकाला सोड याबाबतची भाकणूक वर्तवली जाते। यावेळी मोहोळ तालुक्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित केली। यावेळी बोलताना ते म्हणाले की जर कोणी विनाकारण गोंधळ वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याला या यात्रेपासून वंचित ठेवलं जाईल। सर्वांनी शांततेनं सहकार्य करावं, शांततेत यात्रा पार पाडावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सर्वांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या। यात्रेमध्ये शांततेनं सहकार्य करावं असं आवाहन केलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला। यात्रेमध्ये ग्रामपंचायत शेटफळचे ग्रामसेवक त्याचबरोबर सरपंच यांच्याही देखरेखीखाली भाविक भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि शेटफळ गावचे उपसरपंच दत्तात्रय जाधव यांनी उभारलेलं अन्नछत्र मंडळ यामधून भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला। राज डेकोरेशनतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत अनेक प्रकारचे स्टॉल्स त्याचबरोबर विद्युत पाळणे हे आकर्षण ठरले।